देवा, तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू दे आणि आदित्य सरांचं समद भलं होऊ दे. आजी, 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 आजी तुम्ही उठून बस, उठून बस. सावकाश, सावकाश. आजी, आजी, हे घ्या, हे घ्या. तुम्ही खडी साखर ठेवा तोंडात, म्हणजे बरं वाटेल. ते आजी बरं वाटतंय. आजी, आजी हो, आजी अंग गरम लागतंय तुमचं. काय उपाय करायचा आता? आजीची तब्येत दिवसेंदिवस लयच बिघडत चालली आहे. आजी, आजी तुम्ही झोपा, तुम्ही झोपा. असं तुम्ही आराम करा. मी तुमच्या डोक्यावर ना पाण्याच्या पट्ट्या ठेवते. हा, आता या पट्ट्यानं जरा तरी फरक पडेल. आजी, थोडं बरं वाटतंय का? तुम्ही आराम करा. मला हे गणित तर सुटणच झालंय आणि नागरिक शास्त्रातल्या संकल्पना समद डोक्यावरनं चाललंय. कसं होणार आहे माझं आता? जर आदित्य सर घरी असते ना तर त्यांनी अभ्यासात मदत केली असती मला. त्यांना अभ्यासातलं कुठले बी शंका विचारा, लगेच सोडून देतात माझे धनी. पारू, आदित्य सर, अहो कुठं गेला होतात तुम्ही? अन हे काय? पारू, हा, आईने आपल्या प्रोजेक्टला लागणारी अमाउंट पाठवली आहे. 50%. काय? आता मॅनेजर देऊन गेला. ठेवून दे व्यवस्थित. होय. पारू, आता आपली जबाबदारी वाढली, मेहनत घ्यावी लागणार आहे. पारू, फायनली माझं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार. आदित्य सर, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार. तुमचा हा प्रोजेक्ट नक्की पूर्ण होणार. तू काय करत होती? अभ्यास करत होतीस का? हा, म्हणजे चाललंय. काय झालं? काही अडचण आहे का? होय, काय? म्हणजे ते नागरिक शास्त्राचं काही कळत नाहीये मला. पण गणित म्हणजे ना डोक्यावरनं चाललंय समजा. बस, खाली बस. हे बघ. सांगू का? मला असं खूप वाटतंय, काय? नाटकं करतेस. हा, म्हणजे तुला येतंय सगळं, फक्त तू उगाच मला काहीतरी प्रश्न विचारून आहे ना माझी परीक्षा बघतेस. बघू मला काय झालं ते. बघा, हे बघा. आता सांगा, हे गणित आहे, मी कसं सोडवायचं सांगा. काय सोपं आहे की. तू आ कंस सोडवलायस बरोबर, त्याची ही किंमत मिळाली तुला. आता उरलेलं कंस सोडवायचं आहे आणि मग आलेल्या समजा किमतीची बेरीज करायची. बरोबर. बोललो ना मी तुला, तू नाटकं करतेस पारू. तू गंमत करतोय पारू. मला ना खूप मस्त वाटतंय. तू इतक्या छान आणि इतक्या लवकर ग्रास्प शिकून घेतेस सगळं. अशा जिद्दी आणि चिकटीने अभ्यास कर, खूप चांगले मार्क्स मिळतील तुला.
पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर आणि काळजी करू नको का, टेन्शन नाही घेच. हॅलो सर. आदित्य, तुला फंडिंगची रक्कम मिळाली ना? आत्ताच किर्लोस्कर कंपनीमधून एक मॅनेजर आले होते, त्यांनी मला ते अमाऊंट दिली. मी त्यांना सांगितलं सर की मला कशाला तुम्ही डिरेक्टली. हा, हे बरं झालं. येस सर, आता आपल्याला कामाला सुरुवात करता येईल. आदित्य, एक काम कर, ती रक्कम घेऊन तू ताबडतोब माझ्या घरी ये. येस सर, येस. मी आत्ता ताबडतोब निघतो आणि तुमच्याकडे पोहोचतो. येस सर. परू परू तू हे सगळं पूर्ण कर, ओके? आणि पूर्ण झाल्याशिवाय झोपू नको. मी जाऊन येतो. एक मिनिट, कुठे चाललात तुम्ही? आणि म्हणजे आत्ता चाललात, आत्ता परत कुठे चाललात? अगं जरा काम आहे, मी आलोच जाऊन. सर हे बघा, दिवस मावळत आलाय, तुम्ही आत्ता या यायला जाऊ नका ना प्लीज. परू तुला कळतंय का, उद्यापासून काम सुरू करायचं आहे. मला आत्ता जाणं खूप गरजेचं आहे. ही जी अमाऊंट आहे ना, ती बॉस पर्यंत पोहोचवली पाहिजे, म्हणून जात. बरं ठीक आहे, पण तुम्ही लवकर घरी या हा. जास्त वेळ लावू नका, मी वाट बघते तुमची. आजी 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 हळूहळू. आजी पाणी घे, पाणी. आजी उठ. आजी बस, उठून बस, उठून बस. आजी हळू हळू. पाणी. आजी पाणी पी. हो गाजी हो. आदित्य सर, आजीची तब्येत लई बिघडत चालली आहे. मगाशी अंग सुद्धा गरम झालं होतं तिचं. म्हणजे मी पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या डोक्यावर, पण तिला बरं वाटत नाहीये. मला असं वाटतं की डॉक्टरांना बोलवायला पाहिजे. पाणी पण पित नाही. मी बोलतो डॉक्टरांना. आजी तू पड तोपर्यंत. हा पड. मी एक काम करतो, मी सात. आदित्य सर, मला असं वाटतं की आजीच्या तब्येतीत काही सुधारणा होणार नाही. आपण आजीच्या पोराला लवकरात लवकर शोधायला पाहिजे. म्हणजे आजीने एकदा तिच्या पोराला बघितलं ना, तिला बरं वाटेल. हो मी ठीक आहे. मी एक काम करतो, मी प्रीतमला फोन करून रिमाइंड करतो आणि डॉक्टरांना पण घेऊन येतो. मी थांब. सावकाश. जॅक्सन हॉलमध्ये ते एक्झिबिशन भरणार आहे. ऐक तिकडं दादाच्या प्रोजेक्टसाठी लागणारे 25 लाख रुपये आपण त्याला पुढे केले. म्हणजे इनिशियल अमाऊंट आहे, पण ह्यामुळे त्याचं ऍटलिस्ट काम सुरू होईल. गुड. मला ना अशी इनर फिलिंग आहे की हे प्रोजेक्ट कमालच होणार आहे. हा, आणि त्याचा पण ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हटल्यावर तो पण एकदम जीव ओतून काम करेल ना.